माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून मानग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 10 अभिवाचन करत आहे. या भाग 10 आपण भाग 25 ते 28 श्रवण करणार आहोत. श्रवण केले तर प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा. रामाकडून जानकीचा त्याग. जैमिनी म्हणाला, जनमेजया, याच्यामध्ये त्रेतायुगात ज्याप्रमाणे लवकुश श्री रामचंद्र पिता पुत्रामध्ये अश्वमेधातील शामकर्णावरून तुंबळ युद्ध झाले, त्याप्रमाणे द्वापार युगात सुद्धा बब्रुवाहन पार्थ यांच्यात अश्वमेधातील शामकर्णावरूनच अतिशय दारुण संग्राम झाला. हे जैमिनीचे बोलणे ऐकून जनमेजयास आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हे मुने, एवढा मोठा राम, तो भक्तांचा कैवारी, मग तो स्वतःच्या मुलांबरोबर कसा काय बरे लढला? आणि लवकुशाने तरी प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्या पित्याशी एवढा घोर संग्राम कसा केला? मुनी म्हणाले, श्रीरामचरित्राचा विचार केला असताना परमेश्वराच्या प्रत्येक अवताराचे एक एक कृत्य विशिष्ट हेतू करताच घडत असावे, असे जणू काही अवघडच ठरून केल्यासारखे आपल्याला दिसून येते. पतितोद्धार हे त्रेतायुगातील रामावताराचे विशिष्ट ध्येय असावे असे दिसते. बलिष्ठांचे गर्भहरण करून कनिष्ठांचे गुण उत्फुल्ल करावायचे हे रामाने जणू काही ठरवून टाकले होते. बलिष्ठांना त्याने वेळ प्रसंगी स्वतःची देखील गणना करण्यास अजिबात कमी केले नाही. लक्ष्मण, मारुती इत्यादिकांना मनामधून रावण योद्धाचा फार गर्व झाला होता. तो पूर्णपणे हरण करण्यास त्याने लवकुशाकडून आपणाशिवाय सर्वांचा दारुण पराजय करून घेतला. संसारातील आसक्ती हाच खरा रावणरूपी शत्रुरोग त्याने जर व्यापल्यामुळे आत्मरामाने त्यांच्याकडे कृपाळू दृष्टीने पाहून सद्भाव, दशरथ, सद्भक्ती, कौशल्या यांच्या पोटी जन्म घेतला होता. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 अर्थ रविकुळात उदयास आले. त्यामुळे वदनी जी दुःखानुभूती तिच्याशिवाय सर्व चराचरांना आनंद वाटला. नामस्मरण संसारिकांकरिता, मंत्रोच्चार तपश्रेष्ठ बुद्धिमंताकरिता उत्पन्न करून भवरोग पिटाळून लावले. प्रथम त्याने अविद्या म्हणजे ताटिका वादिली. नंतर वेक विश्व मित्रयज्ञाचे त्यानेच रक्षण केले. मग पदस्पर्श करून अहिलेचा उद्धार केला. मग मिथिला नगरीकडे जीवनज्योती सीतेच्या स्वयंवरास गमन केले. तेथे परशुराम अहंकाराचे मदरूपी धनुष्य उचलून त्यास कर्मरूपी प्रत्ययाचा जोडून धर्मरूपी बाण लावताच मदधनुष्य काडकन मोडले. ते धनुष्य खरे तर पापाने त्रासले होते. त्याचा नाश करणे होणे हे अत्यंत जरूर होते. जनमेजयाने जमिनीस विचारले, परमेश्वराच्या अवतारात धनुष्याला पाप कसले, ते जरा समजावून सांगावे. जैमिनीने उत्तर केले, साधनांना स्वतःचे पाप नसते तर हे खरे आहे. तरी पण साधकाने जर अविवेकाने त्याचा दुरुपयोग केला तर त्याचा दोष साधकाकडेच जातो. अग्नीवर पाक निष्पत्ती करावायची ती करून जर त्या अग्नीनेच घर जाळले तर आग लाव्याबरोबर त्या अग्नीचाही संताप कुणाला येतो. परशुरामाचे धनुष्य मूळ शिवाचे होते. त्या धनुष्याने शिवाचे ब्रह्मदेवाचे 5वे शिर छेदले. नंतर त्याच धनुष्याच्या परशुरामाने स्वहस्ते मातृवध करून क्रोधाला अंश होऊन 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली, निक्षत्रिय केली. परशुरामाच्या संगतीने आपणास भयंकर पातक जडले. असे कुरकुर हे धनुष्य करीत होते. असे ते खिळखिळे झालेले धनुष्य शेवटी आत्मारामाने भंगून जाऊन निष्काम प्राणज्योती जानकीस वरिले. पुढे पितृआज्ञेप्रमाणे धैर्यरूपी लक्ष्मणास घेऊन सीतेस पुढे करून योग्य शीतपभूमी जी ब्रह्मारण्य तिकडे जाण्यास सर्वांसह राम निघाला. सद्भक्त वानर दळाकडून अहंतारूपी सिंधूला नामसेतू बांधून लिंगदेह जी लंका तिला वेढून प्रपंचासक्ती असलेल्या रावणास मारिले. पातकी तपाची साक्षात मूर्ती अशा इंद्रजितास लक्ष्मणाकडून ठार मारून मग त्याने निसर्गशक्ती देवांना मोकळी केले. भक्त विभीषणाला लंका देऊन संसारशक्तीपासून चिद शक्ती सीतेची तापसांग अग्नीत शुद्धी केली. नंतर निस्पृहता भरतास आनंद शत्रुघ्नास भेट देऊन क्षीरसागररूपी अयोध्येस परतला.
चिरंतनक्षम वैशिष्ट्य, निश्चिल शांती, अनिरुद्ध यांनी आत्मा रामास संतोषाने आनंदाने अभिषेक केला. त्यानंतर अयोध्येतून आधी व्याधी, दारिद्र्य, संताप, सर्व रोगराई नष्ट झाले. समृद्धी, शांती, कलानंद, विद्या, भक्ती, पराक्रम, संयम इत्यादींचा तेथे पुन्हा अभ्युदय झाला. म्हणून त्यावेळेपासून राज्य असावे तर श्रीराम राज्यच असावे असे म्हणण्यात येऊ लागे. आपण सुद्धा अजूनही म्हणतो श्रीरामाचं राज्य. श्रीरामाचे 9000 वर्ष अयोध्येत सुखाने राज्य केले. त्यावेळी भरतवर्षातील कालगणना वेगळी होती. भाषाही अलंकारिक होती. राम राज्यात प्रजेला इतका संतोष होई की कालाचे त्यांना भानच राहत नसे. योग्य वेळेला पुत्रप्राप्ती न झाल्यामुळे रामाला मोठीच काळजी वाटू लागली. पुढे श्रवण नक्षत्राच्या सुमुहूर्तावर जानकीच्या उदरात गर्भ राहिला. पुढे सीतेला 5 महिने लोटल्यावर एके रात्री रामचंद्राला अर्ध्या रात्रीचा प्रहर उलटून गेल्यावर असे स्वप्न पडले की जानकी एकटीच गंगा तीरावर रडत बसली आहे. हे काय विघ्न असे रामाने विचारता त्याच्या शांतीसाठी होम हवन करण्यास ऋषी वशिष्ठांनी सांगितले. त्याप्रमाणे पुरोहित यज्ञाची यथासांग सिद्धता करीपर्यंत लक्ष्मणाने विश्वामित्र, ऋषी, जनक, इतर राजे यांना लगबगीने बोलावून आणले. नंतर योग्य वेळी सुमुहूर्तावर यज्ञ समारंभ होऊन त्या योगे सर्वजण संतुष्ट झाले. जनकाने जावयास आपले राज्य देऊन वनात गमन केले. सर्व राजे व ऋषी वृंद सर्व संतुष्ट होऊन स्वस्थाने आनंदाने परत निघून गेले. एकदा रात्री सुखशयनावर असता रामाने सीतेस विचारले, तुला काय वाटते ते मला सांग. त्या सीता म्हणाली, माझे सर्व मनोरथ आता पूर्ण झाले, परंतु गंगा तीरावर जाऊन ऋषी स्त्रिया त्यांच्यासारखेच राहायचे वाटते. हे ऐकून श्रीरामास फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, 14 वर्ष वनात राहून सुद्धा तुझ्या मनाची तृप्ती झाली नाही का? ठीक आहे, तुला उद्या गंगा तीरास पाठवतो. त्या रात्री गुप्तहेराला नगरातील बातमी विचारता एकाने सांगितले की एका रजकाचे आपल्या स्त्रीशी काही कारणावरून भांडण झाल्याने त्याची स्त्री त्याच्यावर रागावून 4 दिवस आपल्या वडिलाकडे जाऊन राहिली होती. म्हणून तिचा पती तिच्यावर रागावून तिला घरात घेण्यास तयार नव्हता. तो तिला म्हणत होता, रावणाकडे लंकेमध्ये 6 महिने असलेली जानकी रामाने जशी परत आपल्या घरी आणली तसा तुला घरात घेण्यास मी काही श्रीराम नाही, समजली. हे दूत वाचन ऐकून रामास मनामध्ये लोकवादाचे अतोनात वाईट वाटले. त्याने आपले कर्तव्य म्हणून ते मनोमानी ठरवले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी रामाने भरतास बोलावून आपला मनोदय कळविला. भरत म्हणाला, तुम्ही हे काय मनात आणले? तुम्हाला सर्व लोक कृपाळू म्हणता. तुम्ही प्रत्यक्ष गरोदर अशा स्वस्त्रीचा त्याग करता. कसायापासून गाय सोडावी आणि दुष्ट स्पर्श झाला म्हणून तिला वनात व्याघ्रमुखी घालावे असा शास्त्र संकेत आहे काय? सीता अग्निशुद्ध नव्हे काय? रामाने उत्तर केले, ते सगळे खरे असले तरी पण जननिंदेचे दूषण राजाला लागते. भगीरथ, पुरुरवा, ययाती, युक्षाकू, हरिचंद्र याची कीर्ती जनात यामुळेच झाली आहे. त्याच्याप्रमाणेच प्रजा वात्सल्यकरिता पत्नी त्याग करणे मला सुद्धा योग्य प्राप्त आहे. पण रामाचा असला हा निर्धार लक्ष्मणास मुळीच आवडला नाही. तो म्हणाला, लोकपवराकरिता आपल्या प्रिय गर्भवती पत्नीचा त्याग करणे मूर्खपणा होय. बायको आईशी भांडते, एवढ्यावरून बायकोला कोणी सुज्ञाने टाकले आहे की काय? मलेच्छांनी वेदनिंदा केली म्हणून ब्राह्मणांनी ते टाकले आहे काय? जो कोणी सीतेची निंदा करील त्याचा मी शिरच्छेद करेन. शत्रुघ्न म्हणाला, श्रीरामचंद्रा, सीता म्हणजे प्राण होय, तिचा त्याग करायचा म्हणता तर ती जाईल कुठेतरी कशी? सीता आपल्या निज सत्वाने वाचेल तरी आपण तिच्या त्यागाची गोष्टच काढू नका. तेव्हा रामाने निश्चयाने सर्वांना म्हटले, बंधूंनो, तुमचे वहिनीबद्दलचे अलोट प्रेम पाहून माझ्या मनात आनंदाचे भरते येते, पण राजधर्म पालन करणे हे फार फार कठीण होय. तुम्ही हट्टच धरला तर प्रत्यक्ष माझे प्राण असे जे तुम्ही तुमचाही एक वार मी त्याग करीन, पण माझे परम कर्तव्य असलेले प्रजारंजन कदापि सोडणार नाही. मी केवळ प्रजेकरिता आहे, बंधू पत्नी मातेकरिता नाही. हे ऐकून भरत शत्रुघ्न म्हणाले, मग आम्ही घर सोडून चाललो. जानकीची अशी होत असलेली विटंबना आमच्याकडून पाहवत नाही, निरुपाय आहे. रामाने एवढेच उद्गार काढले आणि खरोखर ते दोघे बंधू अयोध्या सोडून अन्यत्र निघून गेले.
त्या समयी त्या सर्व बंधूंना किती मोठे दुःख झाले असेल याची केवळ कल्पनाही दुःखदायी होते. असो, नंतर राम लक्ष्मणास म्हणाला, लक्ष्मणा, आता एक तर तुझे कडंग उपसून माझे शिर तरी उडव, नाहीतर सीतेला गंगातीरी नेऊन तरी सोड. शेवटी लक्ष्मणाने अंतर्यामी रामावताराचे उद्दिष्ट लक्षात आणले. मोठ्या कष्टाने त्याप्रमाणे केले. आपल्या डोहोळ्याप्रमाणे ही अवस्था रामचंद्राने केली असे पाहून जानकीने सर्व पूजा साहित्य बरोबर घेतले. सर्व सासवांना वंदन करून ती रथात जाऊन बसली. लक्ष्मणाच्या नेत्रातून मात्र संपूर्ण मार्गभर झर 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 एकसारख्या अश्रुधारा गळत होत्या. पण मनातील खरी वेदना तो कशी व्यक्त करणार? ज्यावेळेस आपण अयोध्येला जाऊ त्यावेळेस हा प्रसंग नक्की डोळ्यासमोर येईल. अध्याय 28. जानकी वाल्मिकीच्या आश्रमात. श्रीरामाने सीतेचा त्याग केला. त्या जाणण्याक्षणी सारी अयोध्या नगरी दुःखी झाली. इकडे सीतेला सुद्धा एकसारखं अपशकुन होऊ लागले. तेव्हा ती म्हणाली, मला एकसारखं अपशकुन होत आहे, तरी श्रीरंग सुखी असो, श्रीरंग सुखी असो म्हणजे काय? आहा म्हणता गंगा तीर लागले. गंगेच्या काठचे बकुळ, सोन, चाफा, आम्र, चंदन, अशोक, रंभा, मालती, जांभळी, जाई, जुई, चमेली, बिल्व, केतकी, केळी इत्यादी वृक्षलतांची मोठमोठे सुंदर बहरलेली उपवने पाहून सीतेला मनामध्ये संतोष झाला. लक्ष्मणाने सीतेला नौकेत बसवून नंतर गंगेच्या प्रतिरास नेले. तेथे तीर्थस्नान, देवपूजा, राम पादुका वंदन, नित्यकर्म त्या दोघांनी केले. फळे मुले भक्षण करून ती दोघे उन्हात शिरली. त्या उन्हात घनदाट जाटी होती. तिथे भयंकर अशा सिंह, व्याघ्र, पशूंच्या गर्जना ऐकू येत होत्या. तेव्हा स्वाभाविकपणेच जानकीला भय वाटले. ती लक्ष्मणास म्हणाली, भाऊजी, आता आपण इकडे कुठेतरी चाललो आहोत. तपस्वी ऋषींचे पावन आश्रम अजून कसे दिसत नाही. सर्वत्र हे भीषण घनदाट अरण्य माजले. मी देवाला सोडून आले म्हणून का हे दुःख माझ्या नशिबी आले? हे सीतेचे करुण वचन ऐकून लक्ष्मणास फारच वेदना झाल्या. त्याने सगळी हकीकत सीतेला सांगितली. ती ऐकताच मनावर महा जबरदस्त आघात होऊन जानकी रथाखाली मूर्छित पडली. लक्ष्मण घाबरला. जानकी गरोदर होती. त्याने त्याच्याबरोबर 14 वर्ष काढली, पण असा प्रसंग त्याचवर कधी आला नव्हता. सीतेच्या तोंडचे जे कांचन मृगाच्या शिकारीच्या वेळचे कठोर दुष्ट वचन त्याच्या कानात आला. पुन्हा जोमाने दुमदुमू लागले. शेवटी त्या वेळेचे आपरले सारे पुण्यपणाला लावून त्याने जानकी सावध हो अशी रामचंद्राची प्रार्थना केली. त्याचा देव वगैरे सारे काही प्रभू रामचंद्र होता ते पुण्यफळाला लागले. जानकी सावध झाली खरी, पण मग तिने फारच शोक मांडला. ती लक्ष्मणाला म्हणाली, मी आता काय करू? माझ्या रामचंद्राला माझा कंटाळा का आला? आता माझे येथे अरण्यामध्ये रक्षण कोण करेल? श्री रामचंद्रांना स्वतःला सर्व काही कळते. शिवाय वशिष्ठासारखा आमचा शांत सुविचारी कुलगुरू असता, माझा अपराध नसतानाही देवांनी मला ही काय म्हणून शिक्षा केली बरे? भाऊजी, त्यांचे मुखकमल नित्य पाहण्याची मला सवय झाली. त्यांचे गोड भाषण ऐकत्यात त्याचं वेळचा 14 वर्षाचा माझा वनवास आनंदाने गेला. आता माझे कसे होणार? स्वयंवर प्रसंगाच्या धनुर्भंगाच्या समयापासून लंकापती रावणाचा वध करून मला सोडविण्याच्या प्रसंगापर्यंत त्यांनी मला प्राणाहून किती किती जपले हे आठवले म्हणजे आत्ताच ते असे इतके निष्ठुर एकाएकी कसे झाले हे कळत नाही. माझे डोके अतिशय दुःखाने नुसते मनानून जात आहे. भाऊजी, हे शिते म्हणून आकळान करीत वनवासात वृक्ष पाषाणांनाही ज्यांनी आलिंगन द्यावे ते माझे प्राण आज एकदम इतके निष्ठुर होऊन मला एवढ्या भयंकर वनात धाडू तरी कसे शकले? माझे दैव फुटके असले, मग मी याबद्दल कोणास दोष लावावा? भाऊजी, त्या छद्मी अशा कांचन मृगयेच्या प्रसंगी तुम्हाला मी जे टाकून बोलले ते पाप तर नाही ना? आता माझ्या सुखाच्या आड आले का? मागल्या जन्मी मी जाणते अजाणतपणे कोणा वधूवराची ताटातूट केली. अशा प्रकारे तिचे शोक करून त्या वनवातील पशु पक्षी वृक्ष लता दसदसा रडवली. बिचारा लक्ष्मण एकसारखा सुंदर होता. त्याच्या दुःखावेगाला तर बांधच घालता येणे शक्य नसते. वाचता आपले पण डोळे पाणवत आहेत आणि तुम्ही श्रवण करता नक्की तुमचे डोळे पाणवतील. काही वेळाने जानकीची आत्मज्योती प्रदीप्त झाली. रक्तातून वाहणारे आरे श्रीत्व तिच्या ठाईस पुरले.
आपण रामचंद्राची धर्मपत्नी असून आपल्या ठाई त्याचा प्रथम गर्भ आहे ही जाणीव आता तिला झाली. तिने शोक गिळला, डोळे पुसले. तिच्या शोकाची जागा आता क्रोधाने घेतली. लगेच तिने विवेकाने क्रोधाचे संयम केला. क्रोधाचाही स्वपतीवर क्रोध करणे हे आर्यत्वास विरागत कायम. हे ती कैकेयीच्या उदाहरणावरून शिकली होती. तिला अशा विपत्काळी धैर्य आले. ती लक्ष्मणास म्हणाली, भाऊजी मी शांत झाले, तुम्ही शोक सोडा. सासूबाईंना माझे अनंत प्रणाम सांगून जानकी प्रभूचरणी मनाने विलीन होणार दुर्धर प्रसंगही मोठ्या धैर्याने सहन करील. असे अवश्य सांगा. भाऊजी तुमच्याकडे कामगिरी आली त्याचे तुम्हाला वैषम्य वाटत असेल. बंधुद्रोही किंवा भातृघातकी याचेकडे जी कामगिरी सोपवली असते ना, शोभली असती अशी कासायाची कामगिरी तुमच्यासारख्या दयाळू बंधुभक्त जितेंद्रिय अशा धनुर्धाऱ्याकडे सोपवली म्हणून तुम्हाला बंधूचा अन्याय झाला असे वाटत असेल. पण रवी कुलत उत्पन्न अगोदर प्रजा वत्सलता, त्यानंतर मग बंधू पती जायादी नाती मानतात. हेच रामचंद्राचं व्रत खरं आहे. आता तुम्ही आनंदाने घरी जाऊन परत जा, नाहीतर उशीर लागला म्हणून परत देव कोपायचे. लक्ष्मणाने मग देवीस साष्टांग नमस्कार घालून परतीच्या मार्गक्रमणास सुरुवात करून एकसारखे पाहत पाहत दुःखी अंतकरणाने रथ अयोध्येला परत गेला. इकडे अरण्यामध्ये लक्ष्मण दिशेनासा होताच जानकीला पुन्हा मूर्छा आली. तिची ती केविलवाणी स्थिती पाहून हरिणी, वानरी, कोकिळा, साहरिका, हंसी, पशु, पक्षी वृंदांना द्रव्य उत्पन्न झाला. त्यांनी तिच्या मुखात पाणी टाकून तिला अत्यंत मुलायम अशा केळीच्या पानात झाकून शुद्धीवर आणले. नंतर ती स्वतःला सावरून शांत रीतीने विचार करू लागली की मी जर यावेळी प्राण सोडीन तर ती आत्महत्या होईल. मग मी आत्महत्येच्या बालहत्येच्या पातकाची धनी होईल. शेवटी ती वैतागली. धरणी मातेस उद्देशून उदरी ठाव असे ही म्हणाली. अर्थात तसे काही धरणीने केले नाही हो, कारण नेमकी त्यावेळी वाल्मिकी ऋषी आपल्या शिष्यगणांसह तेथे यज्ञासाठी सामग्री गोळा करायला आले होते. कोण आले? सामग्री गोळा करायला वाल्मिकी ऋषी. तेव्हा निर्जन निबिड अरण्यात एकटी असलेली जानकी त्यांच्या नजरेस पडली. या ठिकाणी हा भाग संपला. आता आपण या ठिकाणी 25 ते 28 भागाचे श्रवण केले. किती? 25 ते 28. रामाकडून जानकीचा त्याग, जानकी वाल्मिकीच्या आश्रमात बघितले. आता पुढील भागात पुढील कथा बघूया. जर श्रवण केले असेल तर हरे राम हरे कृष्ण लिहा.